श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल, अफाट प्रगती हवी असेल, तर हे नक्की कराच. 100% याचा फरक तुम्हाला जाणवेल. मित्रांनो, हे 5 मिनिटं रोज रात्री झोपण्यापूर्वीची तुमची 5 मिनिटं तुमचं फ्युचर म्हणजेच भविष्य ठरवत असतात. आणि तरीही 99% लोक ही वेळ वायाच घालवतात. तुम्ही झोपण्याआधी जे काही करता तेच तुमचं उद्याचं आयुष्य भविष्य तयार करत असतं. पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असते. जर तुम्हाला खरंच पैसा, यश आणि शांत आयुष्य हवं असेल तर आजपासून झोपण्याआधीची फक्त 5 मिनिटं बदलायला लागणार आहेत. कारण ही साधी वाटणारी सवय तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकते. आणि जर तुम्ही ही पद्धत शेवटपर्यंत समजून घेतलीत तर तुम्ही आजपासूनच तुमच्या आयुष्यात बदल पाहायला सुरुवात कराल. मित्रांनो, रात्री झोपण्याआधीचा वेळ हा तुमच्या दिवसातील सगळ्यात शक्तिशाली वेळ असतो. कारण त्यावेळी तुमचं मन शांत होतं आणि तुमचं अवचेतन मन पूर्णपणे ॲक्टिव्ह होतं. जे तुम्ही त्या वेळी विचार करता ते थेट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि तेच पुढच्या दिवसात तुमच्या आयुष्यात दिसायला लागतं. पण दुर्दैवाने बहुतेक लोक ही वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात वाया घालवतात. ते सोशल मीडिया पाहतात, वाईट बातम्या पाहतात किंवा चिंता करत झोपतात. आणि त्यांना हे वाटतं की काही मोठं नाही, पण खरं तर ते त्यांच्या फ्युचरला स्वतःच खराब करत असतात. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड लॉजिक समजत नाही. ते फक्त तुमचे विचार आणि भावना ॲक्सेप्ट करतं आणि त्यानुसार तुमचं आयुष्य तयार करतं. म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी 5 मिनिटांची पद्धत सांगणार आहे जी 3 भागांमध्ये आहे. आणि जर तुम्ही ही रोज केली तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागेल आणि 100%. पहिला भाग आहे ब्रीदिंग, म्हणजे श्वासावर लक्ष देणं. झोपण्याआधी सर्वात आधी मोबाईल बाजूला ठेवा आणि शांतपणे बसा किंवा झोपा आणि तुमचे डोळे बंद करा आणि फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू खोल श्वास घ्या आणि सोडा. कोणतीही घाई करू नका. फक्त श्वास येतोय जातोय हेच बघत राहा. तुम्हाला सुरुवातीला मन भटकताना जाणवेल. विचार येतील, पण त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त पुन्हा श्वासावर लक्ष आणा. हे का महत्त्वाचं आहे? तर जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष देता तेव्हा तुमचं मन शांत होतं, तुमचा ताण कमी होतो आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड ओपन होतं. फक्त 1 ते 2 मिनिट असं केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचं मन खूप शांत झालं आहे. आता यातला दुसरा भाग व्हिज्युअलायझेशन, म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते स्पष्टपणे मनात त्याचं चित्र तयार करा. जर तुम्हाला पैसा हवा असेल तर स्वतःला पैशात यशस्वी झालेलं बघा. जर तुम्हाला आनंद हवा असेल तर स्वतःला आनंदी बघा. जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं बघायचं असेल तर ते अगदी जिवंतपणे कल्पना करा. महत्त्वाचं म्हणजे फक्त बघू नका, तर ते अनुभवण्याचा प्रयत्नसुद्धा करा, जसं की ते खरंच तुमच्यासोबत घडत आहे. तुम्ही त्या क्षणी कसे फील कराल ते जाणवा. आनंद, समाधान, आत्मविश्वास हे सगळं मनात अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड इमॅजिनेशन आणि रिॲलिटीमध्ये फरक करत नाही. ते जे तुम्ही फील करता त्यालाच खरं मानतं. म्हणून जर तुम्ही रोज 2 मिनिटं स्वतःला सक्सेसफुल आणि आनंदी इमॅजिन केलं तर तुमचं माइंड त्या दिशेने काम करायला लागेल. आता तिसरा आणि सगळ्यात पॉवरफुल भाग हा आहे अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे स्वतःशी पॉझिटिव्ह गोष्टी बोलणं. मित्रांनो, मनात किंवा हळू आवाजात काही वाक्य रिपीट करा, जसं की मी यशस्वी आहे, माझ्या आयुष्यात पैसा आणि आनंद येत आहे.
मी शांत आहे, सुरक्षित आहे, माझं आयुष्य योग्य दिशेने चाललं आहे. ही वाक्य फक्त म्हणू नका, तर त्यावर विश्वास ठेवा आणि फील करा. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खोटं आहे, पण हळूहळू तुमचं सबकॉन्शियस माइंड ते ॲक्सेप्ट करायला लागेल. आणि काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं थिंकिंग बदलतं आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आहे आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागलेत. या 3 गोष्टी म्हणजे ब्रीदिंग, व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन. हे फक्त 5 मिनिटं रोज करायचे आहेत, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. मित्रांनो, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसणार नाही, पण जर तुम्ही हे सातत्याने केलं तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तुमचं मन शांत राहील, तुमचा ताण कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं माइंडसेट बदलायला लागेल. आणि जेव्हा माइंडसेट बदलतो तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं फ्युचर कुठेतरी बाहेर तयार होत नाही, ते तुमच्या मनात तयार होत असतं. म्हणून झोपण्याआधीची ही 5 मिनिटं त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असतात. म्हणून मित्रांनो, आजपासून एक निर्णय घ्या की तुम्ही झोपण्याआधी मोबाईल वापरणार नाही आणि ही 5 मिनिटं झोपण्याआधीची 5 मिनिटांची पद्धत नक्की फॉलो करणार. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण काही दिवसांनी ही तुमची सवय बनेल आणि त्यानंतर तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं आयुष्य खरंच बदलायला सुरुवात झाली आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती खूपच उपयुक्त आहे, तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि हा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा, कारण कदाचित हीच 5 मिनिटं कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.